नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या 7 पुस्तकांची या मराठी वाहिनीवर. आज आपण द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड या पुस्तकाचा अध्याय 17वा ऐकणार आहोत. अध्याय 17वा, क्षमाशीलतेसाठी अंतर्मनाचा वापर कसा करावा. या अध्यायात लेखक स्पष्ट सांगतात की क्षमाशीलता म्हणजे फॉरगिव्हनेस ही मानसिक शांतता आणि आनंदाचा मूलभूत स्रोत आहे. अवचेतन मनावर योग्य प्रकारे काम करून आपण राग, द्वेष आणि मनातील नकारात्मकतेला दूर करून क्षमाशीलतेला अंगीकारू शकतो. क्षमाशील अंतर्मनामुळे फक्त इतरांशी संबंध सुधारतात असे नाही, तर स्वतःला मानसिक शांती मिळते. राग, द्वेष आणि नाराजी ठेवणे अवचेतन मनावर नकारात्मक परिणाम करते. मनात नकारात्मकता असणे म्हणजे तुमच्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्याला हानी पोहोचवणे. उलट क्षमाशीलतेचे विचार आणि भावनांची पुनरावृत्ती केल्यास अवचेतन मन सकारात्मक ऊर्जा स्वीकारते. क्षमाशील केवळ नात्यांसाठीच नाही, तर स्वतःच्या स्वास्थ्यासाठीही महत्त्वाची आहे. राग आणि द्वेष दूर केल्याने तणाव कमी होतो, रक्तदाब नियंत्रित राहतो आणि मन प्रसन्न राहते. रोज ध्यानात किंवा ध्यानपूर्वक विचार करताना क्षमाशीलतेसंबंधी सकारात्मक विचार करणे फायदेशीर आहे. क्षमाशीलता वाढवण्यासाठी मनात सकारात्मक दृश्यांची कल्पना करा. या अध्यायाचा मुख्य संदेश असा की अवचेतन मनाचा वापर करून क्षमाशीलता अंगीकारली तर मन शांत होते, नाती मधुर राहतात आणि जीवनात आनंद टिकतो. तर मंडळी, हा अध्याय कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक, शेअर करा. 7 पुस्तकांची या मराठी वाहिनीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. भेटूया पुढच्या अध्यायासोबत. धन्यवाद.